शिवसेना पक्षाच्या बैठकीत राज्यसभा खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानंतर पुणे शहर संघटनेत मोठे बदल होणार आहेत। उद्धव ठाकरे पक्षात भाकरी फिरवणार आहेत असे संकेत संजय राऊत यांनी बैठकीत दिले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे। अशातच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत संशय व्यक्त केलाय। जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांची बदली सुद्धा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी केल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याच्या बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची यादी करत गृहमंत्र्यांना पाठवली आहे। यामधील अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील देसाई यांनी केली आहे। संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत नवा उदय होणार असं विधान केलं होतं। आज पुन्हा राऊतांनी त्याचा उल्लेख केला आहे। इतकेच नाही तर राऊतांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या महायुती सरकारमधील नेत्यांचे पक्ष देखील फोडले जातील असं विधान केलं आहे। विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आलाय, परंतु यावर सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली। त्यावर राज्य सरकारनेही आक्षेप घेतला होता। आता या चित्रपटातील हा वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आलाय। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आज पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीपूर्वी एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्र जेवण केलं। एकमेकांवर सतत टीका करणारे दोन कट्टर राजकीय विरोधक या निमित्ताने एकत्र आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। पुणे शहर आणि परिसरात जीबीएस आजाराचे 1900हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। या रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर उपचार करण्याकरिता 45 बेडचा वॉर्ड तयार करण्यात आलाय। एसटी बसच्या तिकीट दरवाढीवरून राजकारण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा तिकीट दरवाढीस विरोध दर्शवलाय। तर तिकीट दरवाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य आणि गोरगरिबांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। अंध व्यक्तींची ही खंत लक्षात घेऊन मुंबईतील रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेली नयन फाउंडेशन ही संस्था गेली 15 वर्षे अंध मुला-मुलींना 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गड किल्ल्यांची सफर घडवून आणत आहे। यंदा त्यांनी 48 अंध बांधवांना पुरंदर किल्ल्याची सफर घडवून आणली आहे। शहरातील गुलियन-बॅरी सिंड्रोमची लागण असलेल्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यावर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी माहिती दिली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संजय गुप्ता हे पक्षाशी काही संबंध नसताना टीव्ही चॅनल्सवर जाऊन पक्षाची बाजू मांडल्याचा आरोप केलाय। आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल संताप व्यक्त केलाय। ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावरती होते। त्यावेळी पुणे आणि बारामती या दोन्ही विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संजय राऊत यांनी घेतली। ते म्हणाले, लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता संघटनात्मक बांधणीकडे आणि बैठकीकडे लक्ष देण्याची गरज आहे। या बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांना ऊस भाव जास्तीत जास्त देण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येते। सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना 2024-25 या चालू गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसास 3050 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे। किरकोळ वादातून दुचाकी स्वार व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला मारहाण करण्यात आल्याची कसबा गणपती मंदिराजवळ घटना घडली। या प्रकरणी दोघांविरोधात फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने शहरासाठी विविध विकास कामांची घोषणा केली आहे। महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस क्लबमध्ये झालेल्या संवाद कार्यक्रमात शहरात 1000 कोटी रुपयांच्या नवीन 29 प्रकल्पांची उभारणी होणार असल्याची माहिती दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभ 2025 मध्ये सहभाग घेतला। शाह यांनी यावेळी त्रिवेणी संगमावर शाही स्नान केलं। यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होते। रत्नागिरीतील मिरकडवाडा बंदर परिसरात जवळजवळ मत्स्य विभागाची 25 एकर जमीन असून या जमिनीमध्ये मलपी येथील बंदरापेक्षाही अत्याधुनिक सुसज्ज अशा बंदरांचा विकास होणार आहे। त्यामुळे 500 पोलिसांच्या बंदोबस्तात तसेच मत्स्य विभागाचे कोकण उपसंचालक भादुले यांच्या उपस्थितीत मिरकडवाडा बंदर साफ करण्यात येत आहे। एका प्रेमी युगुलाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दोघांनी धावत्या एक्सप्रेस समोर उडी घेत आपल्या आयुष्याचा अखेर केला आहे। मुंबईतील विक्रोळी परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे।
मुंबईतील एका शाळेला बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवण्यात आलाय। या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली आहे। मुंबईतील कांदिवली परिसरात ही शाळा आहे। धमकीच्या ईमेलची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली आहे। पुण्यातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। टोरेसचे मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाजला पोलिसांनी पुण्याजवळून अटक केली आहे। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटी कडून बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता, त्यावर आज सुनावणी झाली। एसटी महामंडळाने तिकिटाचे दर वाढवल्याने नागरिकांना मोठी झळ बसणार आहे। भाडेवाढी रद्द करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आक्रमक आंदोलन झाले। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे आज चक्क एकत्र जेवण करत असल्याचे शासकीय विश्रामगृहात पाहायला मिळाले। दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग आयरन अँड स्टील कंपनीत काम करत असताना क्रेनचा हुक तुटून अंगावर पडल्यानं 2 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली। दोन्ही गंभीर कामगारांवर भंडाऱ्यातील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचं लोकार्पण करण्यात आलंय। आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटताना दिसतात, पण आता तसं होणार नाही। त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून 100% प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। वाघांच्या शिकारासाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीतील अजित राजगोंड याला चंद्रपुरातील जंगलातून अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्यात झालेल्या अनेक वाघांच्या त्यानं शिकारी केल्याचं संशय आहे। वन विभागाने याची पुष्टी केली असून या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे। ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या कोलंबियन नागरिकांना 2 विमानांनी कोलंबियाला पाठवले, पण कोलंबियाने ही विमाने उतरू दिली नाही। त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संतापले आणि त्यांनी कोलंबिया विरुद्ध कारवाई करत अनेक निर्बंध लादले। अमेरिकेच्या कारवाईला प्रतिसाद देत कोलंबियानेही अमेरिकेवर 25% शुल्क लादण्याचा आदेश जारी करून ट्रम्प यांना आव्हान दिलंय। युनायटेड स्टेट्समधील जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या अधिकाराला रोख लावण्यासाठी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच कार्यकारी आदेशाला फेडरल न्यायाधीशांनी तात्पुरती खीळ लावली आहे। जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय स्पष्टपणे असंवैधानिक असल्याचं यूएस जिल्हा न्यायाधीश जॉन कॉगेनॉर यांनी सांगितलं आहे। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे। BHEL म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने अभियंता प्रशिक्षणार्थी आणि पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थीच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी केली आहे। पात्रता निकष पूर्ण करणारे किंवा या पदांवर भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईनद्वारे अर्ज करू शकतात। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा आजपासून लागू झाल्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घोषणा केली आहे। समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री धामी यांनी UCC पोर्टलचं अनावरण केलंय। राज्यात समान नागरी कायदा हा आज दुपारी 12:30 वाजता लागू झाला आहे। पुण्यातील माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। आता आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। कामगारांसह स्थानिकांना तसेच रस्त्यावरील वाहन चालकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। पुण्यात 100 इंजिनियर्सच्या पदांसाठी IT पार्कमध्ये 3000 मुलं रांगेत आहेत। इंटरव्ह्यूसाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळालेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। IT कंपनीत नोकरी करणं सध्या प्रतिष्ठेचं मानलं जातं, परंतु भरतीसाठी ओपनिंग नसल्याने अनेक तरुण तरुणी त्रासले आहेत। अशातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। IT कंपनीमधील विदारक परिस्थिती या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते। पुण्यात GBS रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे। आतापर्यंत एकाचा मृत्यू झालाय। पुणे मनपाला याविषयी सूचना देण्यात आल्या असून आज बैठकही घेण्यात आली। पुण्यात आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। मनोज जरांगे यांच्या उपोषणाची गंभीर दखल सरकारने घेतली आहे। उद्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। त्यातच मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण संदर्भात चर्चा होईल अशी माहिती दिली आहे। एक व्यक्ती जंगली रमी खेळण्याच्या नादात चोर बनला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशाचे 7 लाखांचे दागिने चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। योगेश चव्हाण असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। संजय राऊत यांना कल्पना नाही आहे। आधी सुद्धा ते अंधारात होते आणि आताही ते अंधारात आहेत।
उद्धव ठाकरे यांची छुपी रणनीती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू आहे असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. आम्ही श्रद्धा व सबुरी पाळतो, मात्र आता राज्यातील जनतेमध्ये सबुरी राहिली नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संजय राऊत यांनी केले आहे. शिर्डी येथे ते पत्रकारांशी बोलत होते. शिर्डीत सुट्टीच्या दिवशी अधिवेशन घेऊन साई भक्तांना याचा मोठा त्रास होत असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे लोकांचा आता संयम संपत चालला आहे. सुसाट वेगात व्हीआयपी सायरन वाजवत जाणाऱ्या कार चालकाने वाहतूक पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकावले. हिंदीतून तू मला ओळखले नाही का, बुड्ढे तेरको ड्युटी करनी आती क्या असं म्हणत शिवीगाळ करून सस्पेंड करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली. कुणाल बाकलीवाल असे आरोपीचे नाव असून क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. इलेक्ट्रिकचा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क इलेक्ट्रिक पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत उपोषण केले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्यासोबत या सामूहिक आमरण उपोषणात अनेक मराठा आंदोलक देखील सहभागी झालेत. दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. जरांगे यांची ब्लड शुगर खालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासंदर्भात उपोषण चालू असून या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. मराठा आरक्षणासंदर्भात जे उर्वरित विषय आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करणारच आहोत असंही अशोक चव्हाण म्हणाले आहे. पाकिस्तान संघानं घरच्या मैदानात कसोटी सामना जिंकण्यासाठी खेळलेला डाव त्यांच्यावरच उलटल्याचं पाहायला मिळालं. फिरकीला साथ देणारी खेळपट्टी करून सलग 3 कसोटी सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानला वेस्ट इंडिज संघानं पराभवाची धूळ चारली. मुलतान कसोटी सामन्यात 120 धावांनी विजय मिळवत कॅरिबियन संघानं तब्बल 34 वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकण्याचा डावही साधला. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कोणताही देश असो किंवा खेळपट्टी असो, विकेटची 100% खात्री म्हणजे जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी. जसप्रीत बुमराह 2024चा ICC सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला आहे. बुमराह हा पुरस्कार जिंकणारा भारताचा 6वा खेळाडू तर भारतीय संघाचा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरलाय. आपल्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाणारी भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने 2024 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारलाय. 2024 मधील स्मृतीच्या वनडे मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला ICC ने सर्वोत्कृष्ट वनडे महिला क्रिकेटपटू 2024चा पुरस्कार देखील दिलाय. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जानाई भोसले हिला मोहम्मद सिराज डेट करत आहे का अशी मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीवर उपचार सध्या न्यूझीलंडमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रोवन स्काउटिंग करत आहेत. त्यांच्या रिपोर्ट्स आणि फीडबॅकच्या आधारे बुमराह न्यूझीलंडला जाऊन सल्ला घेऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार BCCI आधीच बुमराहच्या बॅकअपची योजना आखत आहे. बलोच या मराठी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री तेजश्री जाधव ही लग्न बंधनात अडकली आहे. तेजश्रीने बॉयफ्रेंड रोहन सिंग बरोबर 26 जानेवारीला लग्न केलंय. तिच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत. तेजश्रीने लग्नात निळ्या काठांची केशरी नऊवारी नेसली होती तर रोहनने पांढऱ्या रंगाचा कुर्ता व निळे धोतर असा लुक केलाय. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. हिंदी भाषेमध्ये बनत असलेल्या आगामी चित्रपटासाठी त्याने अभिनेत्री नुसरत भारूचच्या आणि निर्माता विशाल राणा यांच्याशी हातमिळवणी केली आहे. काही दिवसांपूर्वी अनुरागनं हिंदी चित्रपटाला रामराम ठोकून साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीकडे जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी या आगामी चित्रपटासाठी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजा याने प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळा 2025 ला भेट दिली. 26 जानेवारी 2025 रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रेमो डिसूजा साध्या काळ्या कपड्यांमध्ये दिसत असून त्याने अंगावर काळी शाल घेतली होती. या शालीने त्याचा अर्धा चेहरा झाकलाय असं व्हिडिओमध्ये दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला स्कायफोर्स चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांनी पहिल्या काही दिवसात चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे. सिनेमानं पहिल्या 3 दिवसात 60 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमात अक्षय कुमारची मुख्य भूमिका असून सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया यानं या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. तर सारा अली खान देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर या होत्या सध्याच्या घडीच्या सुपर 50 बातम्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.